जापानमध्ये मुलींना लग्न करायचं असेल तर किती खर्च येतो? मित्रांनो, जापानमधले पोरं हे मुलींना खूप आवडतात. इंडियन पोरींना खूप आवडतात. क्यूट-क्यूट असतात, गोड-गोड असतात, एकदम दुधासारखे ते दिसतात असं मुली म्हणतात आणि आपली पोरं त्यांना अर्धनारी नटेश्वर म्हणतात. ते जाऊन द्या सगळं. आपली पोरं लॉर्ड आहेत. दुसरी गोष्ट, ह्यांचा देशात जाऊन लग्न करायचं म्हणल्यावरती आपल्या इथल्या ताईला किती खर्च येईल? तिथला एखादा माणूस पटून बाहेर एकदम थाटामाटात लग्न करायचं म्हणलं तर किती खर्च येईल? याच्याबद्दल मी बजेट देणार आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी. तर आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे जापानमध्ये, जिथं तुम्हाला किती खर्च येणार आहे तिथं लग्न करण्यासाठी, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या ताईंनो, अक्कांनो, आयांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला फ्लाईटचं तिकीट बुक करावं लागेल. पाहुण्यांना मानायचं कसं पण या, कुठनं पण या, पुणे एअरपोर्टवरती भरती व्हा. पुणे एअरपोर्टवरती आल्यावर 31,320 रुपयेचं तिकीट असेल, गुणुले 500 करायचं. गुणुले 500 केल्यावरती खर्च किती येतो? 1,56,60,000 रुपये. ताईंनो, हा जो खर्च आहे तो एक साईडचा आहे. म्हणजेच काय, पुणे एअरपोर्टवरनं विमान निघलं, झुक 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 करत ते टोकियो एअरपोर्टवरती पोहोचलं, त्यावेळेस तुमचं बिल झालेलं असेल 1,56,60,000. आता हे 500 जण कोण धरलेत मी? नाना, तात्या, पप्पा, आजोबा, आजोबाचे काका, काका, सासऱ्यांचे मामा, मामा, पप्पा, सगळे ए टू झेड धरून 500 लोक तर घेऊन जायलाच पाहिजे. आणि जापनीज मुलासोबत तुमचं लग्न आहे किंवा जापानमध्ये तुमचं लग्न आहे म्हटल्यावरती रॉयलिटी दिसली पाहिजे ना. रॉयलिटी दिसण्यासाठी त्याचसाठी आपण अजून एक गोष्ट करणार आहे. 5 स्टार 7 स्टार हॉटेल बुक करणार आहे. श्रीमान दादाचा एक डायलॉग आहे, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जापनीज मुलासोबत लग्न करणार आहात तर तुम्ही हॉटेल पण त्या पद्धतीने बुक केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला हॉटेलचा खर्च येईल रिट्स कार्टन, जे एकदम ब्रँडेड हॉटेल आहे. 1,95,801 रुपये पर रूमसाठी भाडं असणार आहे. मेहंदी, हळदी, लग्न आणि संगीत, ह्या 4 गोष्टीसाठी तुम्हाला 4 दिवस राहावं लागेल तिथं. म्हटल्यावरती 1,95,801 मल्टिप्लाय बाय 4 जर केलं तर 7,83,204 रुपये हा 4 दिवसाचा खर्च येतोय. आता ह्याला मल्टिप्लाय केलं 500 जणांसोबत तर ताई लोक, हा जो खर्च येतो 39,16,02,000 रुपये फक्त. तिथं राहायचा, 4 दिवस खायचा प्यायचं, जे करायचं त्या हॉटेलमध्ये धिंगाणा घाला. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करा. आता यात सीन असा आहे की हॉटेलवाले सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतील, हां, पण डेकोरेशन प्रोव्हाइड नाही करणार. तुम्ही 7 स्टारमध्ये जरी गेले तरी तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसे घालावे लागणार. आता हे 7 स्टारचं डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला तिथला एखादा जापनीज, नेपाळी डेकोरेशन हायर करावं लागेल आणि तो जातो मिनिमम 5 ते 10 लाखाच्या रेंजमध्ये, जो फक्त बॅकग्राऊंड शोधून देतो एकदम व्यवस्थित. तुमची एंट्री होणार तिथं, तुम्ही त्या नेपाळ्या पोरा सॉरी जॅपनीज पोराबरोबर असणार. ह्या गोष्टी झाल्या ताईन लोक. आता याच्यामध्ये गाण्याची एंट्री व्हायला पाहिजे, ब्रीड कशी एकदम सुंदर दिसायला पाहिजे, सगळ्या गोष्टी एकदम झागमग व्हायला पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये आपल्याला आकाश लाईट्स आणि आकाश डीजे हे सपोर्ट करणारे. जापानमध्ये डीजे वाजणार, आकाश लाईट्स इन द मिक्स म्हणून. याचं आकाशचं बिल असेल ते वेगळंच ठेवूया, कारण आकाश आपल्याकडनं जास्त पैसे घेणार नाहीत, कारण इंटरनॅशनल मामला आहे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 10 लाख रुपये जे ते तिथल्या सिस्टमला भाडं द्यावं लागेल. आकाशला तुम्हाला पुण्याला वरनं डायरेक्टली कुठं आणावं लागेल? जापानला. आता जापानला आणायचं म्हणल्यावरती त्याचा परत तोच खर्च 31,320 रुपये एका फ्लाईटचं भाडं मल्टिप्लाय बाय 4 दिवस. ताई लोक, याचा खर्च जातोय टोटली, तुम्ही बघा आता, ह्या सगळ्यांचा खर्च जातोय अक्षरशः 6 ते 7 लाखाच्या घरात. म्हणजे आकाशला बोलवायचं, गाणे वाजवायची, झिंग झिंग झिंगाट वाजलं पाहिजे ना. तर लिटरली हा जो खर्च आहे तो मिनिमम एवढ्याशा ह्याच्यामध्ये डीजे, हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग, तिथं पोचणं, वन साईड फ्लाईट बुकिंग झालेली आहे, टोटल नाही झाली. आता मी सांगतो. आता तिथं पोचले, लग्न बिग्न झालं, सगळं उरकलं. ह्याच्यानंतर तिकडून परत येताना तुम्हाला जापान टू पुणे एअरपोर्टसाठी परत 30,357 रुपये भरायचे आहेत. गुणिले 500, त्याचा जो आकडा येतो 1,51,000 सॉरी 1,51,57,500 रुपये येतो. आता या दोघांचं ॲडिशन केलं तर 3,84,07,500 रुपये तुम्हाला ताई लोक लागणार आहेत फक्त फ्लाईटला. आणि फक्त तुम्हाला हॉटेलला लागणार आहेत 39,16,02,000 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं डेकोरेशनला 10-1 लाख रुपये जातील. डी जे आकाश इन द मिक्स तिथे येईल, तर 10 लाख रुपये लागतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी
तुमचं लग्न तिथं आटपल आणि तुम्ही सुखाने संसार नांदवाल. फक्त तुमचं लग्न याच्यामध्ये जातंय ताई लोक, ओन्ली फॉर द 45-48 करोड रुपीज. 45 ते 48 लाखामध्ये तुमचं एकदम रॉयल लग्न होईल जापानमध्ये.